श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बघा, आज अक्षय तृतीया आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक असा हा मुहूर्त अत्यंत शुभ असा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी आपण सोनं चांदी तर खरेदी करतोच, त्यासोबतच पितरांची सेवा देखील करत असतो. आज पितरांची सेवा करणं देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला आज पितरांची सेवा करायची आहे आणि पितरांसाठी एक दिवा आपल्या घरामध्ये आपल्याला लावायचा आहे. तर तो दिवा कुठे लावायचा, दिवा लावताना मंत्र कुठला बोलायचा, कधी लावायचा, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, अक्षय तृतीयाचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की या दिवशी केलेलं कोणतंही पुण्य कधीच संपत नाही. आणि जर का या दिवशी आपण पितरांचं स्मरण केलं, पितरांची सेवा केली, तर त्यांचा आशीर्वाद आपल्या घरावर, आपल्यावर वर्षाव करत असतो. आशीर्वादांचा वर्षाव होतो आपल्यावरती. आजच्या दिवशी असं मानलं जातं, पित्र आपल्या घरी येतात पण ते उंबरट्याच्या बाहेरच थांबतात. त्याच्यामुळे आपल्याला आपण जी आघाडी देतो ती देखील आपण घराबाहेरच देत असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. आता पितरांसाठी का दिवा लावायचा, तर बघा, आपल्या पूर्वजांची जी काही आपल्यासाठी केलेलं आहे, आपण जे काही आहोत ते फक्त त्यांच्यामुळेच आहोत. आणि त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्याचसोबत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांचं पुढचं जे काही आहे ते सुरळीत पार व्हावं, त्यांना चांगला जन्म मिळावा, यासाठी आपल्याला पितरांसाठी दिवा लावायचा असतो. घरात सुख समृद्धी, त्यांचा आशीर्वाद यावा, त्यांनी भरभरून आपल्याला आशीर्वाद द्यावा, त्यासाठी आपल्याला दिवा लावायचा असतो. म्हणून तुम्हाला आज दिवा पितरांसाठी लावायचाच आहे. आता तुम्ही 2 प्रकारे दिवा लावू शकता. एक घरामध्ये लावू शकता, एक बाहेर लावू शकता. आता तुमची मर्जी आहे तुम्हाला कुठे लावायचं आहे. घरात अगोदर लावण्याची मी पद्धत सांगते तुम्हाला. तर आपल्या घरामध्ये माठ हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. आणि आता तर उन्हाळा आहे म्हटल्यावर प्रत्येक जण माठ घेतो, कारण की फ्रीजमधलं पाणी शरीरासाठी चांगलं नसतं. त्याच्यामुळे भरपूर लोक माठातलं पाणी पिणं रेफर करतात. तर तुमच्या घरात माठ असेल, पण जर नसेलच तर तुम्ही हंडा किंवा कुठल्याही पाण्याने भरलेली जी काही कळशी असेल तिथं तुम्ही दिवा लावला तरी चालेल. दिवा कसला लावायचा, तर तुम्ही मातीचा दिवा म्हणजेच पंती घेऊ शकता, किंवा कणकीचा दिवा बनवून घेणं खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला कणकीचा दिवा बनवता येत असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही एखादी पंती घेतली तरी चालेल. त्याच्यामध्ये तुमच्याकडे तेल कुठलं, तर तिळाचं तेल असेल तर तुम्ही त्या दिव्यामध्ये टाका. नसेल तर तुम्ही साधं तेल त्याच्यामध्ये टाकून तुम्ही त्याच्यामध्ये काळे तीळ देखील टाकू शकता. आणि दिव्याचं तोंड दक्षिण दिशेला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि सोबतच तुम्हाला आता दुसरा दिवा तुम्ही उंबरट्या बाहेर देखील लावू शकता. घराबाहेर तुम्ही तुमच्या उंबरट्याच्या डाव्या बाजूला तुम्ही दिवा लावू शकता. त्या दिव्याचं तोंड देखील दक्षिण दिशेलाच तुम्हाला ठेवायचं आहे. सेम पद्धतीने जसं मी माठाजवळ कसा दिवा लावायचा सांगितला, त्याच पद्धतीने तुम्ही लावू शकता. आता मग तुम्ही माठाजवळ लावला असेल किंवा बाहेर दक्षिण दिशेला उंबरट्याजवळ लावला असेल, त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला, तर दिवा लावून झालं की आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे, पितरांना प्रार्थना करायची आहे. साठी तुम्हाला एक मंत्र देखील बोलायचा आहे. मंत्र कुठला, तर ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः, अशा प्रकारे तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. आणि सोबतच 2 मिनिटं मौन पाळायचं आहे. एकदम शांत बसायचं आहे दिव्याजवळ. त्यांची आठवण करायची आहे. त्यांचा तुम्हाला चेहरा आठवत असेल तर चेहरा समोर आणा. त्यांना प्रार्थना करा, तुमचा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू, असं तुम्ही म्हणायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला तो दिवा लावायचा आहे पितरांच्या आठवणीमध्ये. असं केल्याने त्यासोबतच आपल्या पितरांना खुश करण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर आज अन्नदान करणं देखील खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे गरिबांना आज नक्की अन्नदान करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, मन शुद्ध आणि श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं श्रद्धेने आपल्या पितरांची आज सेवा करा आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ.